ही बघा अशी पिलून घ्यायची भाजी आणि त्याच्यानंतर त्याच्यात ऍड करायची, म्हणजे अजिबात कडसरपणा राहत नाही. डब्यात किंवा ह्याच्या ताटात ठेवायच्या नाही, चपात्यांना घाम फुटतो, तसं हिच्याकडून आम्हाला समजलं आहे. बघा मित्रांनो, या साईडला ना पाऊस आलाय, पत्रा बघा कसा वाचतोय. आणि मम्मी ना तिकडे कुड्याच्या शेंगा आहेत ना त्या सोलताय, दाखवतो थांबा. कुड्याच्या शेंगा ना अशा सोलतात, दाखव घे. हा दिसतोय ना, हा कापूस आहे त्याच्यातला. आणि ही बघा अशा प्रकारे काढायची, पेचनायची ना आधी पेचनायची. आता बघा त्यातला कापूस आहे ना तो काढून टाकते मम्मी. आणि ही शेंग आता मोकळी झाली, तिकडे टाकूया. अशात ना ह्या आता एवढ्या बाकी आहेत आणि ह्या पूर्ण झाल्या, कालपासून सोलत्या. म्हणजे किती कटपट आहे बघा कुड्याच्या शेंगाला. मित्रांनो, ही जी भाजी दिसते ना ही उकडायची पण असते, म्हणजे कडसरपणा असतो ना तो जातो. म्हणजे आता या कापायच्या आहेत, उकडवायच्या आहेत, म्हणजे किती कष्ट आहेत बघा. त्या सोलायला एक तर 2 दिवस गेलेत. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ ट्विस्ट स्टोरीज. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कुड्याच्या शेंगा बनवणार आहे. काल तुम्हाला रात्री दाखवल्याच असते, आपण कापून ठेवल्या आहेत आणि उकडवून पण कालच ठेवल्या आहेत. सो आज फक्त काय करायचं आहे माहिती आहे, फोडणी द्यायची आहे. आणि कुड्याच्या शेंगाची भाजी करणं म्हणजे खूप वेळ जातो. जवळजवळ जो कापूस आहे ना तो मम्मी 2 दिवस काढत होती, चिरून वगैरे आणि उकडवून झाले आहेत. सो आता आपण डायरेक्ट फोडणी देणार आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर व्हिडिओ का आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तिकडे कुर्ल्या आणलेत ना, ही दोघं ना नुसती सारखी आहे तिथे. ह्या तर आता इथं खाया आलाय, पण ह्याच्यात कुर्ल्या आहेत, ह्या ना वरती करतायत आणि कुर्ल्या खाया बघायचे आहेत. सो मित्रांनो, आपण ना 2 मिरच्या घेतल्यात आणि 1 कांदा घेतलाय फक्त. असं काय नाही, आपली काय प्रीमियम असे एकदम 5 स्टारवाले नाही, जसं कोकणात भेटतं ना तसंच करायचं. जे असतं ते तुम्हाला दाखवतो, असं काही वेगळं नाही स्क्रिप्टेड किंवा काय. जी 5 स्टारला चव नाही ना ती आपल्या कोकणातल्या पदार्थांना चव आहे. जसे की मोदक, उकडीचे मोदक. आपण आता बारीक चिरलेला कांदा आहे आणि मिरची आहे, ही फोडणीला वापरणार आहे. आणि आपल्याला खोबरं लागणार आहे. सो आता ना खोबरं पण किसून घेऊया लवकर. हे झालं ना की डायरेक्ट आपण आता कुड्याच्या शेंगांना ना फोडणी टाकूया. बघा मित्रांनो, या साईडला ना खोबरं आहे, कांदा आहे आणि मिरची आहे. सो आताच खोबरा किसून घेतलाय मी, धुवून घेतला नाही भाजी. त्यातलं पाणी आहे ना ते काढून टाकलं नाही उकडलेला, नंतर परत पाणी टाकून ना धुवून घेतला नाही. तो का माहिती आहे, जे आधी पाणी असतं ना उकडलेलं ते कडू असतं, सो कडसरपणा जातो पूर्ण. त्याच्यानंतर डायरेक्ट मग फोडणीला टाकायची. मित्रांनो, तेल टाकलंय आणि त्यात कांदा टाकलाय. हे बघा, ही आमची कधीची कढई आहे माहिती आहे का, मी गावी होतो तिथपासूनची आहे. काय झाली बघा, केस भंगारवाल्याकडे घेतलेली आहे, केसावर. हा बघा मित्रांनो, कांदा जरा आता ब्राऊन होतोय आणि मिरची पण भाजते. आता जरा मसाले टाकूया. साईडला हळद टाकतोय, थोडी हळद. त्याच्यानंतर हा वाटलेला आहे काय. तो आता ना मित्रांनो त्यात तिखट टाकलंय. आता मसाले बघा नीट झालेत. आता त्यात ही बघा अशी पिलून घ्यायची भाजी आणि त्याच्यानंतर त्याच्यात ऍड करायची, म्हणजे अजिबात कडसरपणा राहत नाही. शेंगा किती बघा होत्या आणि झाली बघा केवढी. आता अजून शिजून अजून कमी होईल. तो मम्मीने आता भाजीत ना मीठ टाकला नाही. चुलीजवळ मोबाईल आहे ना त्याच्यामुळे गरम होतोय. यात आपण थोडं पाणी ऍड करूया. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला चुलीवरचं जेवण आवडतं की गॅसवरचं?
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स कायम खुला आहे. हे बघा पाणी ऍड करते. सो हा मसाला आहे ना तो नीट लागण्यासाठी ना पाणी ओतलंय एकदम नीट मिक्स होण्यासाठी. आणि हे फक्त पाणी आता आटवायचं. आटवून झालं की आपली भाजी रेडी, साध्या आणि सोप्या पद्धतीत. त्याच्यानंतर या साईडला खोबरं आहे ना ते खोबरं पण त्यात टाकू, म्हणजे कसा जो कडसरपणा आहे ना तो निघून जाईल. आत्ताच टाकून घेऊया, म्हणजे ऑलरेडी भाजी झाली आहे, फक्त आटवायची बाकी आहे. हे बघा या साईडला खोबरं गेला. ज्याच्यात ते ओलं खोबरं असतं ना तो लवकर खराब होतो पदार्थ. त्याच्यामुळे ना आमच्या इकडे ना जो मेन मसाला आमचा गोडा मसाला असतो ना त्यात सुका खोबराच असते, ओला खोबरा नाही वापरत. आणि आमच्या म्हणजे कोकणातल्या पदार्थात खोबरे हे पाहिजेच, खोबऱ्याशिवाय काय नाही. आणि कोकम, मच्छीत तर कोकम लागतच. आता आपण झाकण ठेवूया. झाकण आमच्याकडचा अँटिकच आहे, जे असेल ते दाखवतोय तुम्हाला. एकदम पॅकच झाले आहे कढई. आणि तुमच्याकडे जर गावी चपात्या भाजत असतील ना, ते हे चपात्या ठेवतात ना त्याला काय बोलतात हे नक्की सांगा. ते ह्या चपात्या ठेवलेल्या आहेत ना त्याला परडी म्हणतात. परडी ही ना ज्या कोंडा असतो ना म्हणजे बांबू त्याच्यापासून विणलेली आहे. आणि आता मम्मीन बघा तिकडे ना झाकण काढलं नाही. आता थोडी आटवायची ना, आता थोडी भाजी ना आटवून घ्यायची. टाकायच्या ताटात टाकला तर घाम फुटतो त्या चपात्यात. असं कोण बोलायची घाटावरचे लोक, असं हिच्या कानावर आलेला आहे. ह्या चपात्या दिसतायत ना ह्या पलडेतच टाकायचा, डब्यात किंवा ह्याच्या ताटात ठेवायच्या नाही, चपात्यांना घाम फुटतो. असं हिच्याकडून आम्हाला समजलं आहे. तुम्ही काय बोलता हे नक्की सांगा. बघा ही सांगते म्हणजे काहीतरी असेल. वळ्या असतात ना त्या, वळल्या असतात. वळल्या नाही म्हणजे गरम असतात ना त्या. हा गरम असतात म्हणून साठी बोलते. स्वतः ते बघा तिकडे झाकण काढते. मम्मीने आता ना भाजी खाली उतरला नाही, बघूया चपाती सोबत घेऊया आणि सांगतो तुम्हाला कशी झाले. मम्मीने बनवला नाही म्हणजे चांगलीच झाली असेल. चपाती आहे आणि भाजी, बघूया खाऊन. ठीक आहे, पण कुड्याची भाजी आहे ना थोडी तरी कडू लागते, थोडी तरी, जास्त नाही पण थोडी कडू लागते. कडू लागत नाही खोबऱ्यामुळे, पण सांगतो त्यामुळे ना खोबरं हे आवर्जून टाका. जर खोबरं नाही टाकलं ना तर कडू हमखास लागणार. आमच्याकडे कोकणात तर साध्या पद्धतीत अशीच बनवतात, बाकीचं कोण वेगळी बनवत पण असेल. सो तुम्हाला आमच्याकडची पद्धत दाखवली. जर ही तुम्हाला पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच जर व्हिडिओ बघायचे असतील रेसिपीचे किंवा इतर कोकणातले तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.